3 मस्ट हॅव आयटम्स इन युअर किचन. आय नो की तुम्हाला हे व्हिडिओज खूप आवडत आहेत. आणि तिसरी गोष्ट जी आहे त्याने माझे खूप पैसे वाचलेले, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे हा छोटासा ऑइल डिस्पेन्सर किंवा ऑइल ब्रश तुम्ही म्हणू शकता. बऱ्याचदा तुम्हाला पूर्ण पोळ्यांना किंवा कशालाही असं पूर्ण तेल ओतायची गरज नसेल तर जस्ट तुम्ही या ब्रशने त्याला वरती असं लावू शकता आणि याला स्टोअर करणं खूप इझी आहे. हा असाच राहतो. ह्याला हा पुढे खालती अजूनही थोडा डिपही करता येतो आणि जस्ट तुम्हाला घेताना जस्ट असं करून काढून घ्यायचं. आणि हा खूप स्वस्त आहे. आय थिंक 250-300 रुपयाला आहे. सो वर्थ वाटला मला. त्यानंतर दुसरी गोष्ट जी इथे आतमध्ये आहे, हा ओनियन किंवा ड्राय स्टोरेजसाठी आपण कॅबिनेट मागवला आहे. हा 2 रॅकचा किंवा 3 रॅकचा येतो. जर बजेट असेल तर आय वुड रेकमेंड की तुम्ही 3 रॅकचा घ्या. हा असा मस्त आतमध्ये ढकलून तुम्हाला कुठेही ठेवता येतो स्टोरेजसाठी. आणि त्याच्यामध्ये तुम्ही कांदे, बटाटे, नारळ, ज्या काही ड्राय गोष्टी तुम्हाला स्टोअर करून ठेवायच्या आहेत, फ्रीजच्या बाहेर ज्या ठेवायच्या आहेत त्या तिकडे स्टोअर करून ठेवू शकता. आणि तिसरी गोष्ट ज्याच्याने ॲक्च्युली तुमचे खूप पैसे वाचू शकतात, बऱ्याचदा किचनमध्ये अशी विंडो असते आपल्याकडे आणि मग लोकांना असं होतं की अरे इथे काय लावू, मग पडदे नाही लावता येत, मग बऱ्याचदा लोक ब्लाइंड्स लावून घेतात, त्यामुळे खूप पैसे जातात. त्यापेक्षा जस्ट प्रायव्हसीसाठी अशी एक शीट येते, जी शीट तुम्ही इथे लावू शकता, जी अशी फ्रॉस्टेड आहे. तुम्ही बघू शकता की पलीकडचं काही दिसत नाहीये. तुम्हाला ओपन करून दाखवतो. सो आमच्या पण समोर जर तुम्ही बघितलं तर डायरेक्टली किचनचा व्ह्यू आहे आणि त्यामुळे प्रायव्हसीसाठी ही शीट खूप भारी आहे. मग लिटरली ब्लाइंड जर तुम्ही इथे लावायला गेलात तर 2-3 हजार खर्च येईल. त्यापेक्षा हार्डली आय थिंक 400-500 रुपयामध्ये मी ही शीट मागवलेली, ज्यामध्ये मी माझी किचनची विंडो आणि आमच्या ॲक्च्युली हॉलमध्ये पण एक विंडो आहे तिला पण कव्हर केलेलं. सो कशा वाटल्या या गोष्टी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लिंक हवे असतील तर नक्की मला मेसेज करा.